पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सुशोभीकरण करण्यात आलेल्या पुतळा परिसराची पाहणी केली। यावेळी त्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून परिसरातील सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा घेतला। यावेळी जयंती महोत्सव मंडळाचे उपाध्यक्ष प्रफुल्ल ठोकळे, अनिल साबळे, पृथ्वीराज थोरात यांनी पालकमंत्र्यांचे स्वागत केले। यावेळी बोलताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय, 13 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले होते। मंत्रिमंडळाच्या बैठकीमुळे या कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नाही, मात्र त्यावेळी शुभेच्छा संदेश पाठवला होता। आज सांगलीत आल्यानंतर सर्वप्रथम बाबासाहेबांच्या पुतळ्यास भेट देऊन पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले। ते पुढे म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना कोणत्याही पक्षाचा विषय नसतो, तो श्रद्धेचा विषय असतो। त्यांनी भारतीय राज्यघटना तयार केली नसती तर आज भारताची लोकशाही एवढी मजबूत आणि जगभरात आदर्श ठरली नसती। सर्व भारतीय त्यांच्या ऋणात आहेत। आज ते ऋण व्यक्त करण्यासाठी येथे आलो आहोत। यावेळी भाजप नेते शेखर इनामदार, महापौर पहिलवान धीरज सूर्यवंशी, हरिपूरचे सरपंच अरविंद तांबेकर, भाजप शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, पृथ्वीराज भैया पवार, अजित दुधा तसेच नगरसेवक आणि पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी या भव्य या शब्दालाही भव्यता निर्माण व्हावी इतका भव्य पुतळा बाबासाहेबांचा 13 तारखेला अनावरणाचा कार्यक्रम झाला। त्याच दिवशी मंत्रिमंडळाची बैठक जोडून काही बैठका असल्यामुळे मी येऊ शकलो नाही, माझा शुभसंदेश पाठवला। पण त्याच दिवशी मी ठरवलं की पहिला प्रवास जो सांगलीचा होईल त्यावेळेला आपण पुष्पहार अर्पण करायला जायचं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर अभिवादन करताना राजकीय विषय नसतो, तो श्रद्धेचा विषय असतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान तयार केलं नसतं तर जगामध्ये सगळ्यात रुजलेली लोकशाही असं भारताच्या लोकशाहीचं स्वरूप झालं नसतं। त्यामुळे आपण सगळेच भारतीय त्यांच्या प्रति ऋणी आहोत आणि ते ऋण व्यक्त करण्यासाठी आज या ठिकाणी मी आलो। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।